अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या सहवासाचा आणि दर्शनाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दावा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. ईश्वर वचनचं मराठी भाषांतर मेहर ईश्वर गॉड स्पीक्सचं मराठी भाषांतर ईश्वर वचन आपण वाचत आहोत. आणि आज मी इथे मेहराबादला करते. हे कधी ऐकायला नाही आलं. लिंकचं काय थोडंसं मुश्किलने लिंक कुठेतरी मिळाली तर त्या पद्धतीने करून घेते. समजा बाहेरचा गोंधळ ऐकायला आला, आवाज ऐकायला आले किंवा ऐकण्यात काही डिस्टर्बन्स असेल तर मला सांगा. मग व्हिडिओ बंद करून फक्त वाचन करू किंवा इयरफोन लावता येतील. आता आवाज क्लिअर आहे ना? क्लिअर येतोय. ठीक आहे. थँक्यू. जय बाबा. आपण गेल्या वेळेला पान नंबर 236 वर थांबलो होतो आणि त्याच्यात हा महत्वाचा मुद्दा बघितला होता की अवतार आणि सद्गुरूमध्ये काय फरक आहे. तर अवताराचं कार्य किंवा अवताराचं सफरिंग हे एक प्रकारचा अभिनय असतो. सॉरी, सद्गुरूचं सफरिंग हा एक प्रकारचा अभिनय असतो आणि अवतार खरंच सफरिंग त्या यातना भोगतो किंवा ईश्वर मनुष्याचं जीवन आणि ईश्वराचं जीवन दोन्ही जगतो. आणि सद्गुरू हा ईश्वराचंच जीवन जगतो आणि मनुष्याचं म्हणून तो जे काही करतो तो फक्त अभिनय असतो. तर त्या संदर्भात आता पुढे आज आपण काही पुरवण्या पण वाचू आणि हा महत्वाचा अवतार आणि सद्गुरू विषय आणखीन काही महत्वाचे मुद्दे ह्यात खूप सुंदर बाबांनी दिलेले आहेत. आता बरेच लोक मेहराबादमध्ये असतील, बरेच लोक व्हॉलेंटियर आहेत, बरेच लोक प्रवासात असतील. अर्थात तेही बाबांचं कार्य आहे. व्हॉलेंटियर इथे भरपूर व्हॉलेंटियर्सची गरज असते. तर आज आहे तितक्या लोकांमध्ये आपण सुरू करूया. आणि मी प्रयत्न करते कॅमेऱ्यावर त्याचं रेकॉर्डिंग करायचा, कारण इथे वायफाय नाहीये. तर आहे तसं आपण चालूया आता. आज आता आपण पान नंबर 237 वर सुरुवात करू. प्रत्येक स्तरावर, प्रत्येक अवस्थेत व सर्व भूमिकांवर. आवाज जर क्लिअर नसेल तर हे लावते, म्हणजे काय मला वाटतं याने थोडंसं क्लॅरिटी वाढेल. मग रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम होईल मला वाटतं याने. असू दे, आणखीन पुढे घेऊया ह्याला. प्रत्येक स्तरावर, प्रत्येक अवस्थेत आणि सर्व भूमिकांवर एकाच वेळी सद्गुरू त्या स्तराचा व अवस्थेचा प्राणी म्हणून किंवा त्या स्तराची किंवा अवस्थेची वस्तू म्हणून व त्या भूमिकेचा मनुष्य म्हणून वागतो. पण अवतार प्राणी किंवा वस्तू म्हणून त्या स्तराचा व अवस्थेचा व मनुष्य म्हणून त्या भूमिकेचा एकाएकी होतो व एकाच वेळी सर्व स्तरांवर, सर्व अवस्थात व सर्व भूमिकात, सर्व स्तरांच्या, अवस्थांच्या आणि सर्व भूमिकांच्या पलीकडे होण्यामध्ये, बियॉन्ड स्टेट, बिकमिंग वेळी, बिकमिंग व असल्यामुळे बीइंग, बिकमिंग बियॉन्ड आणि बीइंग ईश्वर. अवतार केवळ एकमात्र आहे की जो एकाच वेळी सर्व वस्तूंना, सर्व प्राण्यांना आणि सर्व मानव जातीला वैश्विक धक्का देण्यासाठी चेतनेच्या परिपक्वतेला गतिमान करत अपरिमितपणे समर्थ असतो.
आता हे पूर्ण एक वाक्य आहे, पण आपण त्याला जोडून तोडून वाचून परत समजून घेऊ. सोपं आहे की प्रत्येक स्तर, प्रत्येक अवस्था आणि सर्व भूमिका, सगळ्या भूमिका आपल्याला माहिती आहे, 7 भूमिका आहे, बरोबर. प्रत्येक अवस्था म्हणजे पथावरची अवस्था, त्यानंतर ज्या प्रत्येक स्तर आहे म्हणजे उत्क्रांती, म्हणजे गॅसेस, पाणी किंवा पाषाणपासून मनुष्य आणि मनुष्याचा जीवात्मापासून परमात्मा होईपर्यंत ह्या सगळ्या अवस्थांमध्ये एकाच वेळी तो सद्गुरू ह्या सगळ्यांमध्ये सामावलेला असतो, ज्याला आपण जळी स्थळी काष्टी पाषाणी ईश्वर असतो म्हणतो. कारण ईश्वरच सगळ्यांमध्ये काय आहे, ईश्वरच आहे, परमात्मा आहे. आणि सद्गुरू मी ईश्वर आहे ही अवस्था अनुभवत असतो. मी ईश्वर आहे, सर्व माझ्यात आहे सामावलेले, आणि मी सगळ्यांमध्ये आहे, आणि सर्व काही माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. या स्थितीचा सद्गुरू सतत सतत कंटिन्युअस अनुभव घेत असल्यामुळे तो किडा मुंगीत आहे, माकडा गाढवामध्ये आहे, माणसामध्ये आहे, पशुमध्ये आहे, प्राण्यामध्ये आहे, पक्षामध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. कुणामध्ये नाही असं नाही. सगळ्या ज्या अवस्था आहेत, मग ते बकाबिला असो, फनाफिला असो, फना असो, कुतुबीय, कुठलीही अवस्था असो, त्याच्यातही तो आहे, सगळ्या भूमिकांमध्ये आहे. म्हणजे ह्या सगळ्या स्तरांवर, सगळ्या भूमिकांवर तिथे ती वस्तू म्हणून, म्हणजे तो धातूत असेल तर धातू म्हणून, पाषाणात असेल तर पाषाण म्हणून, प्राण्यात असेल, मुक्या जनावरात असेल, पक्षामध्ये असेल पक्षी म्हणून, मनुष्यात असेल तर मनुष्य म्हणून, त्या त्या स्तराचा, त्या त्या अवस्थेचा, आणि त्या सगळ्या अवस्थात, सगळ्या भूमिका, सगळ्या स्थितीमध्ये तो असतो. पण कसा असतो? बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये जो आहे, सगळ्यांच्या परात्पर परमेश्वर ह्या सगळ्यांमध्ये असतो. परात्पर परमेश्वर बियॉन्ड, सर्व भूमिकांच्या पलीकडे, म्हणजे बिकमिंग, होण्यामध्ये, आणि आहे म्हणजे ईश्वर किंवा परमात्मा, जी अंतिम अवस्था आहे, ह्या सगळ्यांमध्ये, या सगळ्यांमध्ये तो एकाच वेळी असतो. कोण? सद्गुरू असतो. त्या त्या भूमिकेचा तो होतो. तो प्राण्यात आहे, पक्षात आहे, सगळ्यांमध्ये असतो तो. का? कारण तो उत्क्रांतीच्या स्तरांमधून आणि अंतर्वर्ती उत्क्रांतीच्या स्तरामधून चेतनेच्या तो ईश्वर बनलाय, माणसाचा ईश्वर बनलेला आहे. पण अवताराच्या बाबतीत काही तो माणसाचा अवतार बनलेला नाही, तो ईश्वराचा माणूस बनलेला आहे. मॅन टू गॉड आणि गॉड टू मॅन हा फरक आहे. म्हणून एकाएकी सद्गुरू सगळ्यांचा होतो, सगळ्यांमध्ये त्या त्या भूमिकांमध्ये तो जगत असतो. परंतु अवताराच्या बाबतीत मात्र ह्या सगळ्यांमध्ये तो असूनही या सगळ्यांच्या पलीकडे तो असतो. कारण तो बियॉन्ड गॉड स्टेट ही अवस्था अनुभवत असतो, तू ही अवस्था, कारण तो स्वतः ईश्वर आहे. म्हणून अवतार केवळ एक मात्र आहे की जो एकाच वेळी सर्व वस्तूंना, प्राण्यांना, सर्व मानव जातीला वैश्विक धक्का देण्यासाठी, संपूर्ण ह्या विश्वाला वैश्विक धक्का देण्यासाठी, किंवा चेतनेची परिपक्वता, म्हणजे चेतनेची अंतर्वर्ती उत्क्रांती, किंवा एखादा किडामुंगी असेल तर त्याला धक्का देऊन पुढच्या भूमिकांमध्ये, पुढच्या योनीमध्ये त्याला ढकलणं, की जितकं त्याची चेतनेची उत्क्रांती अधिक होईल, तितका लवकर तो किडामुंगी पशु प्राण्यापर्यंत, मनुष्यापर्यंत येऊन पोहोचेल. जो मनुष्य आहे त्याला आध्यात्मिक पथावर आणायचं, जो आध्यात्मिक पथावर आहे त्याला भूमिकात आणायचं, जो भूमिकांमध्ये आहे त्याला ईश्वरी साक्षात्कार करायचा. अशा पद्धतीने संपूर्ण विश्वाला तो गतिमान करतो. विश्वाला इन द सेन्स, विश्वाची जी चेतना आहे ती चेतना परिपक्व होण्यासाठी, उत्क्रांत होण्यासाठी त्याला आपण चक्र फिरवतो, असा तो धक्का देतो, गती देतो, की कसं अधिकाधिक ते होईल.
आणि हे सगळं करण्यासाठी तो अमर्यादपणे समर्थ असतो. अवतार जेव्हा अवतार म्हणून येतो तेव्हा तो केवळ एक माणसासाठी नसतो, तो ह्या विश्वातल्या प्रत्येक वस्तूसाठी आणि प्रत्येक जीवासाठी असतो. तो किड्यासाठी असतो, मुंगीसाठी असतो, पक्ष्यासाठी असतो, प्राण्यासाठी असतो, धातूसाठी असतो, सगळ्यांसाठी असतो. आणि तो सगळ्यांसाठी कार्य करतो. तो प्रत्येक जीव ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतून त्याला पुढे कसं न्यायचं, त्याची चेतना अधिक परिपक्व करून त्याला पुढे कसं न्यायचं, हे त्याचं कार्य अवताराचं असतं. आणि हे करण्यास अवतार समर्थ असतो. आणि बाबा म्हणायचे की तुम्हाला अवतार शब्दाचा खरा अर्थच कळलेला नाही. अवतार काही फक्त माणसापुरता नाही, सगळ्या योनी, सगळे जीव, सगळ्या वस्तू, संपूर्ण विश्व, इतर प्लॅनेट्स, इतर ग्रहगोल सर्वांसाठी आहे. म्हणून आपण जेव्हा बघतो की जेव्हाही अवतार काल असतो, प्रत्येक अवतार कालात युद्ध झालेली आहेत. प्रत्येक अवतार कालात आणि अवतार कालानंतर लोकसंख्या अचानक खूप वाढलेली आहे. कारण इतर ग्रहगोलावरचे जे जीव आता याच्यासाठी तयार आहेत की पृथ्वीवर जन्म घेऊन त्यांची चेतना अधिक उत्क्रांत होऊन, कारण ईश्वरी साक्षात उत्क्रांत होऊन पुढे जाण्यासाठी. कारण ईश्वरी साक्षात्कार फक्त पृथ्वीवरच गॉड रिअलायझेशन मिळतं, हे बाबांनी सांगितलेलं आहे. तिथे ते 50-50 आहे. बुद्धी आणि प्रेम, मन, हृदय, हे जे 50-50 आहे ते पूर्ण 100% प्रेम पाहिजे. इथे बुद्धीचं काम नाही. पुढे बाबा सांगतात, वास्तविक ईश्वर ब्रह्म आहे व प्रत्येकात विद्यमान आहे. हे अत्यंत महत्वाचं. सोपं दिसलं तरी पण ते अंगी सतत त्याची जाणीव ठेवून रुजवणं महत्वाचं आहे की ईश्वर ब्रह्म आहे आणि प्रत्येकात ईश्वर आहे. एक मिनिट हा. आय एम सो सॉरी. एक मिनिट हा. माळाचं स्वेटर, स्वेटर तुझी आहे. आय एम सो सॉरी. एक मिनिट हा. टोपी नाही, थांब जरा, मी आणलेलं आहे ना तुझ्यासाठी ते दे. एक मिनिट हा, काही डिस्टर्ब नको करू. सॉरी सॉरी. बापरे, हे कसला गोंधळ आहे बाहेर. केस कुठे घालतोस का? हे घालतोस का? माझं देऊ का? इथे काही आईनी स्वेटर ठेवला नाही राजा. चल जाऊ चल. शॉल देऊ, स्वेटर नको राहू. हे स्वेटर घेऊन जा आणि कॅप घेऊन जा. रुमाल घे. हे, अरे नाही, हे स्वेटर नाही. तुम्ही आता थांब थांब, त्याला देते. एकच मिनिट. सो सॉरी. आधी करायला होतं ना. तुला छोटा गाडीत राहू तिथे जाऊन जा. मग तेच घ्या सगळं. हे घ्या. आय एम सो सॉरी. सॉरी बाबा. लेक आणि जावई व्हॉलेंटियर आहेत ना इथे मेडिकल मध्ये, दोघे डॉक्टर. तर ते बाळ सांभाळतायत. हे थंडी वाढली म्हणून स्वेटर घ्यायला आले. आय एम सो सॉरी. प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. वास्तविक ईश्वर ब्रह्म आहे आणि प्रत्येकात विद्यमान आहे. ईश्वराचा अवतार हा केवळ ब्रह्मच नाही आणि प्रत्येक वस्तू मात्र आहे एवढेच नव्हे, तर तो प्रत्यक्षपणे ब्रह्म आणि प्रत्येक वस्तू मात्र होतो. हे खूप छान आहे आणि महत्वाचं आहे. ईश्वर ब्रह्म आहे, प्रत्येकात ईश्वर आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता जर प्रत्येकात ईश्वर असेल, भाबर का कसा, तर जेव्हा ईश्वर अवतार म्हणून येतो त्यावेळेला तो अवतार केवळ ब्रह्म नाही, तर तो अवतार प्रत्येक वस्तू आहे. दगड आहे, माती आहे, धातू आहे, प्राणी आहे, पशु आहे, पक्षी आहे. कारण
ईश्वर सगळ्यात विद्यमान आहे. तो जर सगळ्यात अस्तित्वात आहे आणि तो जर अवतार म्हणून आला तर तो प्रत्येकात आहे. एवढेच नव्हे तर तो प्रत्यक्षपणे ब्रह्म आणि प्रत्येक वस्तू मात्र होतो. तो प्रत्येकात आहे असं नाही, तर तो प्रत्येकात विद्यमान असल्यामुळे, अस्तित्वात असल्यामुळे तो ईश्वर स्वतःच ती वस्तू होतो. तो ईश्वरच धातू होतो, पाषाण होतो, वनस्पती होतो, पक्षी होतो, प्राणी होतो, मनुष्य होतो, बारीक सारीक ईच अँड एव्हरी, प्रत्येक धुलीकण हा सुद्धा अवतार होतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की प्रत्येक वस्तू मात्र आहे. एवढेच नव्हे तर तो प्रत्यक्षपणे ब्रह्म, म्हणजे तो स्वतः ब्रह्म सुद्धा आहे आणि ती प्रत्येक वस्तू सुद्धा तो अवतार आहे. म्हणजे बाबा जे म्हणायचे की यू अँड आय आर नॉट वी बट वन, डोंट ट्राय टू फाइंड मी आउटसाइड यू, आय एम विदिन यू. आणि बाबा हेही सांगायचे की आय एम नॉट दिस बॉडी, ट्राय टू सी मी ॲज आय एम. ह्या सगळ्यातनं बाबांनी हेच सांगितलं की तुम्ही प्रत्येक जण म्हणजे तुम्ही अवतार आहात. पण त्याचा अनुभव नसताना जर आम्ही म्हटलं की मी ईश्वर आहे, मी अवतार आहे, तर ते पाखंड होईल, ढोंग होईल. त्याचा अनुभव असला पाहिजे. तो अनुभव का नाही? तर तो अनुभव आपल्याला संस्कारांमुळे नाही. अतः यामुळे अवतार व सद्गुरूमध्ये मूळ व केवळ फरक हा आहे की सद्गुरू प्रत्येक स्तरावर व भूमिकांवर अभिनय करतो. आपण मगाशीच बघितलं की सद्गुरू सुद्धा सगळ्यांमध्ये आहे, पण एकदा त्याने सद्गुरूपद प्राप्त केल्यानंतर तो विज्ञान भूमिकेतून कार्य करतो, विज्ञान संस्कारातून कार्य करतो. आणि म्हणून तो काय, ती वस्तू, ती किडा मुंगी, तो प्राणी असल्याचा तो फक्त ऍक्टिंग असतं. परंतु अवतार मात्र अभिनय करत नाही, तर तो स्वतः ती वस्तू, ती किडा मुंगी, ती पक्षी, तो प्राणी होतो. का? कारण त्या प्रत्येकामध्ये ईश्वर आहे आणि आता ईश्वर अवतार झाला. ईश्वर अवतार झाला म्हणजेच ईश्वर प्रत्येक ती वस्तू मात्र आणि प्राणी मात्र झाला. व्हेअर ॲज सद्गुरू हा प्राणी होता, मनुष्य होता, आता तो मनुष्याचा ईश्वर झाला. ईश्वर झाल्यावर तो अनुभवतो की मी सगळ्यात आहे. पण मग आता तो जे काही ऍक्टिंग करतो ते ऍक्टिंग असतं, तो जे काही कार्य करतो ते ऍक्टिंग असतं, अभिनय असतं. परंतु अवताराचा अभिनय नसतो, तर अवताराचं वास्तविक तो ते जगत असतो. तो स्वतः तो घोडा पळाला म्हणजे अवतार पळाला. म्हणून ते जे तुम्ही तो आहे भाऊ कल्चुरींचं, किंवा त्याने जे यू अलोन एक्झिस्ट हे जे गाणं आहे किंवा ती फिल्म आहे, ह्याच्यातून हेच सांगायचा प्रयत्न बाबांनी केलेला आहे की त्या प्रत्येकामध्ये अवतार केवळ असतो नाही, तर अवतार त्या प्रत्येकाचं जीवन जगत असतो. त्या प्रत्येक जण म्हणजे अवतार असतो. हे डायजेस्ट करायला, ऍक्सेप्ट करायला अवघड आहे, पण हे सत्य आहे. आणि हे समजून घेऊन जर आपण चाललो तर खूप काही प्राप्त होऊ शकतं. जे आहे षड्रिपूंवर विजय मिळवणं, कामक्रोधावर विजय मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य होतील. म्हणून बाबांनी नेहमी एकतेचं प्रिन्सिपल अवलंबायला सांगितलेलं आहे. श्वेतांबरी जर घरी असेल तर श्वेतांबरी तू पण रेकॉर्डिंग सुरू कर. जय बाबा. आता इथे पुरवणी 31 दिलेली आहे, परंतु आपण ती पुरवणी नंतर घेऊया. सध्या आपण पुढे वाचूया, कारण हे खूप अवतार आणि सद्गुरूतला जो मुख्य पण भारिक फरक आहे तो इथे बाबांनी छानपणे समजून सांगितला. पुढे बाबा सांगतात थोडक्यात, सर्व वेळी व सर्व युगात नेहमी मानवी देहात 56 ईश्वर साक्षात्कार पावलेले आत्मे किंवा शिवात्मे पृथ्वीवर असतात. आता इथे थोडासा टॉपिक बदलला. आतापर्यंत बाबा अवतार आणि सद्गुरू बद्दल सांगत होते. इथे बाबा आपल्या सगळ्यांना जी गोष्ट माहिती आहे, जी आपण बाबांच्या लिटरेचर मधनच माहिती आपल्याला झालेली आहे, की कुठल्याही वेळी, कुठल्याही क्षणी आणि कुठल्याही युगात
मग ते द्वापार युग असू दे, त्रेतायुग असू दे, कलियुग असू दे, कुठल्याही युगात नेहमी मानवी देहामध्ये 56 ईश्वर साक्षात्कार पावलेले आत्मे किंवा शिवात्मे पृथ्वीवर असतात. आता शिवात्मे म्हटलं तर सद्गुरू होतील आणि फक्त ईश्वर साक्षात्कार म्हटलं तर सातवी भूमिका ओलांडून जे फनाफिलावाले होतील, जे असेल ते. आता इथे हा शिवात्मा शब्द बरोबर आहे की नाही याची मागच्या वेळी पण आपण चर्चा केली होती. आपण महत्वाचं एवढंच लक्षात घ्यायचं की ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम सर्व युगात प्रत्येक वेळी पृथ्वीवर 56 गॉड रिअलाइज ईश्वर साक्षात्कार प्राप्त झालेले आत्मे असतात, म्हणजे असतातच. हे लक्षात ठेवले पाहिजे की ईश्वर साक्षात्कार झालेल्या या 56 पैकी सर्व आत्म्यांना पूर्ण पुरुष म्हणता येईल. हे जे 56चे 56 आहेत ते पूर्ण पुरुष त्यांना म्हणता येईल. परंतु आता ह्याच्या पुढे बाबांनी निराकरण केलंय. आपण आता जी शंका बोललो त्याचं, सर्व 56 परमोच्च पदाला पावलेले सारे सद्गुरू नसतात. काही सद्गुरू म्हणजे गॉड रिअलाइज बकाबिलाची स्थिती असेल, सुलुकियत झालेली असेल, आणि काही फक्त गॉड रिअलाइज म्हणजे फनाफिल्लावाले असतील. सगळे पूर्ण पुरुष किंवा ज्याला पूर्णत्व म्हणता येईल, सद्गुरू अवस्था आहे, त्या अवस्थेला सगळे पोहोचलेले नसतात. ही महत्वाची बाब इथे आहे. 56च्या 56 केवळ ईश्वर साक्षात्कारित असतात असंही नाही. 56च्या 56 केवळ सद्गुरू असतात असंही नाही. काही सद्गुरू आहेत, काही गॉड रिअलाइज आहेत. जरी सर्व 56 शाश्वत सत्यानुभवाचा तोच अनुभव त्यात तिळमात्र फरक नसलेला घेतात, आणि जरी सर्व 56 अंतिम लक्ष्याच्या चेतनेच्या बाबतीत सर्व एक असले, सर्व बाबतीत पूर्ण व ईश्वर साक्षात्कारित असले, तरी त्यांच्या कार्यात फरक असतो. आता ही अत्यंत महत्वाची गोष्ट बाबांनी इथे सांगितली. जे 56ची 56 आहे, कुणी फनाफिला असेल, कुणी बकाबिला असेल, कुणी फना बका असेल, कुणी सुलुकियत असेल, कुणी कुतुबियत असेल, कुणी सद्गुरू असेल, पूर्ण पुरुष. आणि त्याला आणखीन बाबांनी दुसरा शब्द काय सांगितला होता गेल्या वेळेला, थोडक्यात म्हणजे सद्गुरू असतील किंवा फक्त ईश्वर साक्षात्कारित असतील, कुठलीही त्यांची अवस्था ह्या सगळ्यांमधली फनाबका पण अवस्था असू शकते, ही अवस्था कुठली पण असू दे, तर त्यांच्यात जो सत्याचा अनुभव आहे, ईश्वराच्या साक्षात्काराबद्दलचा त्यांचा जो अनुभव आहे, किंवा ईश्वरत्व प्राप्त करण्याचा, ईश्वर म्हणून त्यांचा जो अनुभव आहे, त्यात काहीही फरक नाही, तिळ मात्र नाही. सगळेच्या सगळे जे 56 आत्मे आहेत, अंतिम लक्ष्य जे आहे, फायनल एम, त्या बाबतीत ते सगळे एकसारखे असले तरी सर्व बाबतीत ते सगळे पूर्ण आणि ईश्वर साक्षात्कारित म्हणजे गॉड रिअलाइज जरी असले, म्हणजे चेतना ही त्यांची ईश्वराची चेतना आहे, हे क्लिअर. त्यांचा सत्याचा ईश्वराचा अनुभव यातही फरक नाही. फरक कुठे असतो? त्यांच्या कार्यात असतो. त्यांचं जे फंक्शनिंग आहे, त्यांचे जे ड्युटीज आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्या कार्यामध्ये फक्त फरक असतो. आणि म्हणून 56 साक्षात्कारितांसाठी पूर्ण पुरुष, पुरुषोत्तम हा शब्द होऊ शकेल. आता इथे बाबांनी दुसरा शब्द आणलाय, हे महत्वाचं आहे. जे 56 आहेत ते पूर्ण पुरुष होऊ शकतील, परंतु पूर्ण स्वामी, परफेक्ट मास्टर, सद्गुरूची अवस्था किंवा सद्गुरू किंवा कुतुब होऊ शकणार नाही. त्या 5 सद्गुरूंचा जो हेड तो कुतुब, सुलुकियत जो आहे तो म्हणजे पूर्ण पुरुष. पूर्ण पुरुष म्हणजे ज्यांना फक्त ईश्वर साक्षात्कार किंवा फनाफिला ही अवस्था. आता ह्या ज्या 56 साक्षात्कार झालेले आहेत आत्मे, ते जरी पूर्ण पुरुष हा शब्द त्यांना, पुरुषोत्तम हा शब्द त्यांच्यासाठी लागू पडेल, पूर्ण पुरुष शब्द जरी लागू पडला, तरी पूर्ण स्वामी
हा शब्द किंवा सद्गुरू हा शब्द त्यांना लागू होणार नाही. काही त्याच्यातले पूर्ण स्वामी असतील, पूर्ण पूर्ण पुरुष असतील, सद्गुरू असतील, काही फक्त गॉड रिअलाइज असतील, परंतु कुतुब जो आहे की सगळ्यांचा हेड आहे, ते सगळे नसतात. पुढे बाबा सांगतात, मानवी रूपात असलेल्या पुरुषोत्तमापैकी अथवा शिवात्म्यामधून नेहमी सर्व काळात सर्व युगात 5 पूर्ण स्वामी सद्गुरू किंवा कुतुब असतातच. व हे 5 समग्र विश्वाच्या घडामोडींचे म्हणजेच अफेअर्सचे नियंत्रण करतात. जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 56 पैकी काही नसले तरी मिनिमम कमीत कमी 5 हे पूर्ण स्वामी हा शब्द बाबांनी इथे त्यांना वापरलाय किंवा सद्गुरू हा शब्द वापरलाय. इथे कुतुब सुद्धा म्हटलेला आहे, पण पुढे सद्गुरू आणि कुतुब मध्ये बाबांनी फरक केलाय. थोडक्यात आपण त्याला सद्गुरू म्हणूया, परफेक्ट मास्टर म्हणूया समजण्यासाठी. या 56 पैकी कमीत कमी 5 परफेक्ट मास्टर किंवा पूर्ण पुरुष, पूर्ण स्वामी किंवा सद्गुरू असणारच असणार. आणि हे 5 जे आहे ते ह्या संपूर्ण विश्वाचं कारभार सांभाळतात, त्याचं नियंत्रण करतात. मग ते संपूर्ण आध्यात्मिक असू दे, भौतिक असू दे, त्या भौतिक मधून शेवटी साधायचंय त्यांना आध्यात्मिकच उद्देश असतो, परंतु हा सगळा कारभार, हे सगळं नियंत्रण त्या 5 सद्गुरूंकडे सर्व काळात सर्व युगात असतं. त्यातला एक जर गेला तर ह्या 56 पैकी एक जण तिथे येऊन त्याची जागा भरून काढणार. परंतु ह्या 56 सद्गुरू नसतात. 56 पैकी काही गॉड रिअलाइज्ड असतात आणि काही सद्गुरू असतात. पुढे बाबा सांगतात, आता इथे कुतुब ह्या शब्दाचं बाबांनी स्पष्टीकरण केलेलं आहे की जो हेड ऑफ दॅट संपूर्ण 5 जणांचा. जेव्हा अवतार काळाचे युग नसते तेव्हा हे 5 पूर्ण स्वामी संयुक्तपणे विश्वाच्या घडामोडीकडे लक्ष देतात व या 5 पूर्ण स्वामीपैकी एकावर समग्र विश्वाच्या घडामोडीवर नियंत्रण ठेवण्याचे उत्तरदायित्व असते व याला सुफींनी कुतुब ए इर्शाद म्हटलेले आहे. म्हणजे जे 5 पूर्ण पुरुष किंवा सद्गुरू आहे त्याला इथे त्यांनी कुतुब म्हटलेला आहे. ठीक आहे. परंतु ह्या 5 जो हेड आहे, मुख्य आहे, त्याला त्यांनी कुतुब ए इर्शाद असं म्हटलेलं आहे. हे जेव्हा अवतार काळाचं युग नसतं तेव्हा हे 5च्या 5 पूर्ण स्वामी किंवा सद्गुरू संयुक्तपणे किंवा कुतुब ह्या विश्वाच्या घडामोडींवर लक्ष देतात. त्यांच्यावरती जबाबदारी असते आणि त्या 5चा जो एक मुख्य आहे त्याला सुफींनी कुतुब ए इर्शाद असं म्हटलेलं आहे. परंतु श्वेतांबरी, तू रेकॉर्डिंग करतेस काय? कारण मला डाऊट आहे. मी आता माझ्या लक्षात आलं याचे लेव्हलिंग फार खाली आहे, होते की नाही रेकॉर्डिंग तेही मला कळायला मार्ग नाहीये. तू असशील तर रेकॉर्डिंग कोणी घरी असेल त्यांनी जरा, हां ओके थँक्यू. जय बाबा, आय एम ट्राईंग. ओके थँक्यू थँक्यू, ट्राय कर. नाही, हे मला माहित नाही. आणि बाबांनी ह्या 5चा कुतुब कोण आहे, मुख्य कोण आहे, त्यांना जे ताजुद्दीन बाबा होते त्यांना बाबांनी ताज म्हटलेलं आहे. ज्या बाबाजान आहेत त्यांना बाबाने काय आपण मागे बघितलं ना त्या पुस्तकात, मला शब्द आता आठवेना एकदम, हे म्हटलेलं आहे. पण मला आता या क्षणी तरी तुमच्या प्रश्नाचं आय एम सॉरी उत्तर देता येणार नाही की ह्या सगळ्यांचा हेड कोण आहे. काय सॉरी, बाबाजांचं काय? बाबाजानला सम्राट म्हणलेलं आहे. सम्राट नाही, सम्राज्ञी हा शब्द कधीच बाबांनी वापरलेला नाही, तो चुकीचा. एम्परर म्हटलेला आहे, असा काहीसा शब्द आहे. सम्राट म्हटलं, सम्राज्ञी नाही म्हटलेलं, कारण बाबाजानला स्वतःला सुद्धा महिला म्हणून घेणं आवडत नव्हतं. हा,
त्यामुळे साईबाबांना कुतूब म्हटलंय का ते मला आता सांगता येणार नाही खात्रीलायकरित्या. ठीक आहे. आय एम सॉरी. मोहन पद्मावर भाऊ आहेत का हे विचारणारे आपण नंतर त्याचा अभ्यास करून त्याच्यावर चर्चा करू शकतो. कारण काय आता IQ माहिती तशीच सांगणं म्हणजे ते बरोबर नाही. ते खात्रीपूर्वक बाबांनी म्हटलं असेल. आतापर्यंत मी वाचलेल्यात तरी माझ्या असं काही वाचण्यात कुठे आलेलं नाही. त्याच्यावर बद्दलच्या वदंता भरपूर आहेत. कुणी काय म्हणतं, कुणी काय म्हणतं, पण त्याला काही अर्थ नाही. जे बाबांनी म्हटले ते मला आत्ता तरी सांगता येणार नाही. आय एम सो सॉरी. तर पुढे बाबा सांगतात, परंतु प्रत्येक कालचक्राच्या अखेर जेव्हा अवतार काळाचे युग असते, अवताराला पुराण पुरुष उच्चतमात उच्च स्वतंत्र सत्याला ईश्वराच्या परब्रह्म अवस्थेची अपरिमित चेतना पृथ्वीवर पुरुष रूपात मायेत प्रकट होण्यास भाग पाडले जाते. आता इथे दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहे की प्रत्येक अवतार कधी येतो, प्रत्येक कालचक्राच्या शेवटी अवतार युग होते किंवा अवतार येतो. हे एक मुद्दा इथे महत्वाचा आहे. आणि बाबांनी पण सांगितलं की हे या अवतार कालचक्राचा मी शेवटचा अवतार असं बाबांनी स्वतः सांगितलेलं आहे स्वतःबद्दल. आता अवताराला पुराण पुरुष एन्शंट वन उच्चतमात उच्च हायेस्ट ऑफ द हाय म्हणजे त्याच्या पुढे काही नाही, कारण तो ईश्वर स्वतः मानव रूपात येतो. आणि आता आपण जसं बघितलंय तसं प्रत्येक स्तरावर प्रत्येक भूमिकेत स्वतः अवतार ती वस्तू ती व्यक्ती म्हणून जगतो. स्वतंत्र सत्याला, जे स्वतंत्र सत्य म्हणजे ईश्वरत्व आहे, त्याला पृथ्वीवर पुरुष रूपात, हे महत्वाचं, पुरुष रूपात मायेत, ही सगळी सृष्टी म्हणजे माया आहे, म्हणजे ईश्वर पुरुष रूपात मायेत स्वतः प्रगट होतो. आता ही काय आहे, ही ईश्वराच्या परब्रह्म अवस्थेची अपरिमित चेतना. स्वतंत्र सत्य म्हणजे काय, ईश्वराची परब्रह्म अवस्थेतील जी अमर्याद चेतना आहे ती म्हणजे स्वतंत्र सत्य. त्या परब्रह्म अवस्थेतील ईश्वराच्या अमर्याद चेतनेला पृथ्वीवर माया म्हणजेच मायेमध्ये पुरुष रूपात प्रगट होण्यास भाग पडले आहे. प्रत्येक कालचक्राच्या शेवटी ते 5 सद्गुरू ईश्वराचं अवतरण होण्यासाठी त्याला आवाहन करून त्यांना जय बाबा. अशोक भाऊ तुम्हाला काही विचारायचं आहे का? तुमचा माईक चालू आहे. थँक्यू. तर असं आता इथे दोन महत्वाचे मुद्दे आहे. पुरुष रूपात जे बाबांनी म्हटलंय की ईश्वर पुरुष रूपात मायेमध्ये प्रगट होतो, थोडक्यात हे सांगितलेलं आहे. तर एकदा काय झालं की कुणीतरी म्हटलं की पुरुष रूपातच का, तर तिथे मनीमाई मेहरामाई सगळे बसलेल्या होत्या महिला, आणि कुणी वेस्टर्न डिसॅपलने हा प्रश्न केला, बाबाही होते. हे थोडं मजेशीर आहे हा, थोडस आपल्या विषयापासूनही पण विषयाशी संबंधित आहे. तर मनीमाई पटकन म्हणे, येस येस आय नो वाय ही इज ऑलवेज, म्हणजे ईश्वर पुरुष रूपातच अवतार म्हणून का होतो, हे असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. मागे कुणीतरी मीटिंग मध्ये विचारलं की पुरुष रूपातच अवतार का होतो आणि महिला रूपात का होत नाही. आणि जेव्हा मनीमाईने उत्साहात सांगितलं आय नो, तो बाबा पण एकदम आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघायला लागले की ही आता काय सांगणार म्हणून ऐकायला लागले. की बाबांनी विचार केला, हे तर मला माहित नाही, ते हिला कसं माहित असणार, असं तिथे म्हटलेलं आहे की मलाही हे माहित नाही, तर हिला मनीला कुठून माहिती पडलं की ईश्वर पुरुष रूपातच अवतार म्हणून का प्रगट होतो. म्हणून बाबा पण लक्ष देऊन ऐकायला लागले की हे आता काय सांगते. तर मग मनीमाईने क्रॅक द जोक, तिथे एक तिने विनोद केला आणि ती सांगते, यु नो वाय, कारण महिला म्हणे कुठलंच सिक्रेट जे आहे ते सिक्रेट ठेवू शकत नाही, कुठलीही गोष्ट गुप्त ठेवू शकत नाही महिला, आणि केवळ म्हणून म्हणे अवतार हा पुरुष रूपात आहे, कारण तो बरेच सिक्रेट त्यांना म्हणणं होतं की बाबांनी हे सिक्रेट उजागर करावं, ते सिक्रेट सांगावं. तर मग तिच्या ह्या जोकवर सगळे हसले आणि बाबा पण हसले. थोडक्यात
ईश्वर हा पुरुष रूपातच मायेमध्ये प्रगट होतो, हे बाबांनी इथे सांगितलं. ईश्वराच्या मानवी परब्रह्म अवस्थेच्या अपरिमित चेतनेचे, ईश्वराच्या मानवी परब्रह्म अवस्थेच्या, आता ईश्वराची मानवी परब्रह्म अवस्था म्हणजेच अवतार. ईश्वराच्या मानवी परब्रह्म अवस्थेच्या अपरिमित चेतनेचे सरळ सरळ मानवी पुरुष रूपांद्वारा प्रगट होण्याला सामान्यतः ईश्वराचे पृथ्वीवरील सरळ सरळ अवतरण म्हटले आहे. म्हणजे अवतार म्हणजे काय असं जर कोणी म्हटलं तर जे परब्रह्म अवस्थामधलं अमर्याद चैतन्य आहे ते सरळ पृथ्वीवर पुरुष रूपामध्ये प्रगट होणं म्हणजे अवतार आहे. पृथ्वीवरील ईश्वराच्या या अवतरणाला सामान्यतः अवतार असे म्हटले आहे. तर इथे खूप छान पद्धतीने अजूनही बाबांनी पुढे सांगितलंय आणि इथे प्रत्येक कालचक्राच्याला एक फुटनोट आहे. ती फुटनोट वाचू आणि मग आपण कोणाचा तरी प्रश्न होता तो नंतर घेऊया. मायेतील सर्व कालचक्रांचा अखेर व प्रारंभ 700 ते 1400 वर्षांनंतर होतो व कालचक्रांच्या कालचक्रात अशी कोट्यावधी व अब्जावधी कालचक्रे होऊन गेलीत व होतील. याप्रमाणे मायेला, जी सदैव माया असते, अंत नाही. तर इथे कालचक्र म्हणजे काय तर ते बाबांनी पण सांगितलं की दर 700 ते 1400 वर्षांनी अवतार होतो. तर इथे त्यांनी तेच सांगितलं की एका कालचक्राचा पिरियड जो असतो, समय जो वेळ जी असते ती 700 ते 1400 वर्ष असते. आणि असे कालचक्रात कैक कोट्यावधी कालचक्र, कित्येक कालचक्र, त्याची आपण गिनती करू शकत नाही. अशी कोट्यावधी अब्जावधी कालचक्र होऊन गेलीत आणि पुढे पण होतील. का? कारण ही जी माया आहे त्या मायेला मर्यादा नाही. माया अमर्याद आहे. ईश्वराचे जे काही गुण आहे ते अमर्याद आहे. का? कारण ती माया ईश्वरातून प्रगट झाल्यामुळे ईश्वराचे बरेचसे गुण तिच्यामध्ये आले. ईश्वर अमर्याद आहे, माया पण अमर्याद आहे, कारण ती ईश्वराची छाया आहे. जर ती ईश्वर अमर्याद असेल तर त्याची छाया सुद्धा अमर्यादच असणार. आता इथे आणखीन एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, न्यू लाईफमध्ये जेव्हा बाबा सारनाथला गेले आणि लंगोटी पर्व सुरू होतं त्यांचं, तेव्हा जेव्हा सगळ्या पुरुष मंडळींना खाली जाऊन बाबांनी एक ते हे केलं प्रार्थना वगैरे केली, तर त्यावेळेला तिथे जाण्याआधी पुरुषांना खाली फक्त लंगोटीवर घेऊन जाण्याआधी बाबांनी मनीमाईंना सांगितलं होतं की एका कागदावर सगळ्या अवतारांची नावं लिही. आणि पुढे बाबा सगळ्या अवतारांची म्हटल्यावर बाबा पुढे म्हणाले, तुला आठवतील माहीत असलेले तितके. हा फार महत्वाचा शब्द आहे त्यातला. तुला माहीत असलेले तितक्या अवतारांची नावं लिही. का? कारण यापूर्वी कोट्यावधी अब्जावधी कालचक्रांच्या आधी कोण अवतार होऊन गेले आपल्याला कुठे माहित आहे, आपण सांगूही शकणार नाही. आणि ती सगळी नावं मनीमाईंनी लिहिल्यानंतर बाबांनी स्वतः सांगितलं, नाव ऍड माय नेम. तिने बाबांचं नाव लिहिलं नव्हतं, तर बाबांनी स्वतः तिला सांगितलं की ह्याच्यामध्ये आता माझं सुद्धा नाव तू टाक. म्हणजे हे जे असे कालचक्र आहेत ती कित्येक कोट्यावधी अब्जावधी होऊन गेलेली आहेत. हे फार महत्वाचं आहे की बाबांनी जे म्हटलं की तुला माहीत असलेले, ते ह्याला पूरक आहे. इथे जे विधान केलेले आहे की कैक असे अवतार होऊन गेले पण आपल्याला त्याची कल्पना नाही. पुढे बाबा सांगतात, अच्छा कुणाला तरी प्रश्न होता, कुणाचा तरी हँड रेज होता, बरं आपण नंतर घेऊया. म्हणून हे स्पष्ट आहे की जेव्हा अवतार काळाचे युग असते व जेव्हा अवतरणाला किंवा सत्याला किंवा ईश्वराच्या परब्रह्म अवस्थेच्या ईश्वर चेतनेला पृथ्वीवर प्रगट होण्यासाठी भाग पाडले जाते, सत्याला मानवी रूप देत जगाच्या मानव जातीला देयपात्र प्रेझेंटेबल केले जाते, तेव्हा हा अवतार किंवा ईशपुरुष 56 साक्षात्कारितांपेक्षा वेगळा असला पाहिजे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की अवतार मग ह्याच्या 56 पैकीच एक असतो का? बिलकुल नाही, अजिबात नाही, मुळीच नाही. त्या 56 प्लस अवतार असतो, तो त्यांच्या मधला एक नसतो, वेगळा असतो. का?
कारण आपण जसं मागे बघितलं, अवताराला उत्क्रांती नाही, आंतरवर्ती उत्क्रांती नाही, पुनर्जन्म नाही आहे. तो ईश्वरच सरळ सरळ पुरुष रूपात मानवामध्ये मायेमध्ये प्रगट झालेला आहे आणि त्यांनी तो स्वतः अवतार म्हणून प्रत्येक वस्तू आणि जीवमात्र झालेला आहे. आपण जे सगळे श्वास घेतो त्या आपल्या श्वासाबरोबर तो अवतारही श्वास घेतो. म्हणून हे जे अवतार काळाचं युग आहे तेव्हा अवतरणाला म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ईश्वराची जी परब्रह्म अवस्थेतील अमर्याद चेतना आहे ती चेतना पृथ्वीवर पुरुष रूपात प्रगट होते. त्याला भाग पाडलं जातं. कशासाठी की हे जे मानव आहे, हे जे सत्याला मानवी रूप दिलं जातं, जे निराकार आहे त्याला आकार दिला जातो, जो निर्बंध आहे त्याला बंधनात आणलं जातं. कशासाठी तर तो माणसासाठी प्रेझेंटेबल होईल. निराकारावर प्रेम करणं कठीण आहे, सगुण साकारवर प्रेम करणं तुलनेनं सोपं आहे. आणि ईश्वर आहे, तुम्ही स्वतः ईश्वर आहे आणि एक दिवस ईश्वर होऊ शकता हे पटवण्यासाठी प्रेझेंटेबल केलं जातं त्याला. त्या अमर्याद सत्याला, अमर्याद चेतनेला, परब्रह्म अवस्थेतल्या अमर्याद चेतनेला प्रेझेंटेबल केलं जातं. म्हणजे कसं, आता कोणी पाहुणे येणार असेल तर तुम्ही काय करता, सगळ्यांचं घर स्वच्छ असेल तर तरी पण आपण त्याला आणखीन छान फुलदाणीने वगैरे सजवून, पसारा असेल तर पसारा आवरून त्याला थोडंसं नीट नेटकं ठेवू की पाहुणे आले तर प्रेझेंटेबल घर राहावं. बाहेर जायचं तर निदान बऱ्यापैकी कपडे घालून आपण व्यवस्थित बाहेर जाऊ, बरोबर. दिस इज कॉल्ड प्रेझेंटेबल. तसं त्या अमर्याद परब्रह्म सत्याला, अमर्याद चेतनेला, निर्गुण निराकाराला सगुण साकार करून मानवासाठी प्रेझेंटेबल केलं जातं. आणि तो 56 साक्षात्कारितांपेक्षा पैकी एक नसतो तर वेगळा असतो. आता पुढे बाबा सांगतात, त्यावेळी अस्तित्वात असलेले व कार्य करणारे 5 सद्गुरू अवतार काळातील योग्य वेळी व्यक्तिशः आणि संयुक्तपणे, हे महत्वाचं, अवताराला अवतीर्ण करवतात. त्या काळात जे कोणी 5 सद्गुरू असतील ते योग्य वेळेला त्या काळात ते स्वतः प्रत्येक सद्गुरू व्यक्तिशः आणि संयुक्तपणे अवताराला अवतरण करवतात. आता संयुक्तपणे म्हणजे ते अवतरण करवणं, त्याला आवाहन जे आहे ते संयुक्तपणे केलं जातं. आता व्यक्तिशः म्हणजे कसं, बाबाजांनी मेहर बाबांचं कपाळावर चुंबन घेऊन त्यांना अवतारत्वाचा साक्षात्कार घडवला. उपासनी महाराजांना, साईबाबांनी त्यांना तू परवरदिगार आहेस हे सांगितलं, जाणीव दिली. उपासनी महाराजांनी त्यांना या भौतिक मायेची चेतना प्रदान केली. अमर्याद चेतना जी आहे तिला या भौतिक दुनियेत खाली उतरवण्याचं जे महत्कार्य अवघड आणि क्लिष्ट, खूप क्लेशदायी असतं, वेदनादायी असतं, यातनामय असतं, ते कार्य उपासनी महाराजांना केलं. म्हणजे प्रत्येकाने आपलं वेगळं वेगळं काहीतरी कार्य केलं. काही काही लोक सांगतात की यांनी अमर्याद ज्ञान दिलं, यांनी अमर्याद शक्ती दिली, अमर्याद आनंद दिला. मी हे कुठे वाचलेलं नाही आहे. तो अवतार ईश्वरच आहे, त्याच्याकडे सगळं आहे. त्यामुळे अवतारत्वाचा साक्षात्कार हे महत्वाचं आहे. आणि म्हणून दरवेळी बाबा उल्लेख करतात आपल्या लिटरेचरमध्ये, ते प्रामुख्याने फक्त बाबाजान आणि उपासनी महाराजांचा उल्लेख करतात. म्हणून जे संयुक्तपणे आणि व्यक्तिशः म्हटलेलं आहे, म्हणजे आता इथे उपासनी महाराजांनी व्यक्तिशः कार्य केलं त्यांना भौतिकाची चेतना देण्याचं, आणि बाबाजांनी व्यक्तिशः कार्य केलं. एवढे 110 वर्षाची म्हातारी वाट बघत बसली शांत पेशंटली की कधी हा येतोय आणि मी कधी त्याला अवतारत्वाचं भान करवते, साक्षात्कार घडवते. एका क्षणात, निमिषार्धात त्यांनी ते कार्य व्यक्तिशः केलं अवतारासाठी. कुणी, बाबाजांनी या युगातले अवतार मेहर बाबासाठी. आता पुढे बाबा सांगतात, व त्यांच्या अपरिमित कृपेचा आणि प्रेमाचा, कुणाला संयुक्तपणे अवताराला अवतीर्ण करवतात, व त्याच्या अपरिमित कृपेचा व प्रेमाचा सृष्टीतील अज्ञानात खितपत पडलेल्या
आणि मायावी जीवन जगणाऱ्या सर्वांसाठी वापर करीत. पृथ्वीवर मायेत त्याच्या अपरिमित शक्तीचा आणि कृपेचा आगमनासाठी आणि परब्रह्म अवस्थेतील शाश्वत अपरिमित ईश्वर चेतनेच्या अनंत सत्याच्या अभिव्यक्तीसाठी उपयोग करतात. आता अवताराचं अवतरण म्हणजे काय? तर ह्या भौतिक दुनियेत जे आपण सगळे मायावी जीवन जगतो त्या आपल्या सगळ्यांसाठी तो ईश्वर स्वतःची जी अमर्याद कृपा आहे ती कृपा वर्षवतो. त्या कृपेपोटी त्या प्रेमासाठी तर तो अमर्यादाचा मर्यादेत स्वतःला बांधून घेतो. निराकाराचा सगुण साकार होऊन येतो आणि स्वतःचं जे अमर्याद प्रेम आहे, बाबांच्या प्रेमाचा वर्णन करायला आपल्याजवळ शब्द नाहीत. त्या प्रेमाचा वर्षाव सृष्टीतील प्रत्येकावर अज्ञानात खितपत पडलेले सगळ्यांवर करतो. आता अज्ञानात खितपत पडलेले म्हणजे काय? की आपला अहंकार असतो. आपल्याला अज्ञान आहे की मी दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे, मी काही खास आहे, मी सगळ्यांसारखा नाही, मी स्वतंत्र आहे, तो वेगळा आहे, मी वेगळा आहे आणि ईश्वरही वेगळा आहे. आपल्यामधल्या ईश्वराला आपण ओळखत नाही, हे अज्ञान आहे. तर ह्या अज्ञानात खितपत पडलेल्या मायेचं जीवन जगणाऱ्या सगळ्यांसाठी तो आपल्या अनंत प्रेमाचा आणि कृपेचा वापर करतो. आपली जी परब्रह्म अवस्थेतील अमर्याद शक्ती, अमर्याद कृपा ह्या सगळ्याचा तो आगमन झाल्यानंतर आपल्या परब्रह्म अवस्थेतल्या अमर्याद शक्तीचा, ज्ञानाचा आणि जी त्याची शाश्वत चेतना आहे. परब्रह्म अवस्थेतली कशी चेतना आहे? त्याची मर्यादा नसलेली, सीमा नसलेली, असीम अमर्याद अशी ईश्वरी चेतना आहे. ती ईश्वरी चेतना हे अनंत सत्याची अभिव्यक्तीसाठी, प्रगट होण्यासाठी त्या चेतनेचा वापर केला जातो. आपण प्रकरण कोणतं वाचलंय? चेतनेची उत्क्रांती. चेतनेच्या उत्क्रांतीमध्ये आपण आधी काय वाचलं? की अगदी किडा मुंगी पाषाणपासून कसं कसं प्रगत होत गेला. भूमिका वाचल्या, मग फना फिरला. सातव्या भूमिकेतल्या 2 अवस्था वाचल्या. सगळ्या अवस्था वाचत वाचत आपण ईश्वर काय बघितलं, मग आपण सद्गुरू काय बघितलं, आता अवतार काय बघतो. म्हणजे अवतारामधली चेतना कशी असते हे इथे इतक्या सुंदर पद्धतीने त्याने सांगितलं. की परब्रह्म अवस्थेतली जी अमर्याद ईश्वर चेतना आहे त्या अमर्याद ईश्वरी चेतनेचा अभिव्यक्तीसाठी, अनंत सत्याच्या म्हणजे ईश्वराच्या प्रगटीकरणासाठी ह्या मायावी दुनियेत पुरुष रूपात प्रगट करण्यासाठी त्या अमर्याद परब्रह्म अवस्थेतील चेतनेचा उपयोग केला जातो. हे महत्वाचं. म्हणून चेतनेच्या उत्क्रांतीमध्ये अवतार हे प्रकरण आलेलं आहे. बाबांनी काहीही असं ॲब्रप्टली काही लिहिलेलं नाहीये. त्याची सुंदर एक माळा कशी असते मण्यांची, मोत्यांची, तसं एक एक विचार गुंफून एक सुंदर त्यांनी ती माळा बनवलेली आहे. की जी परब्रह्म अवस्थेतली शाश्वत, कधीही नष्ट होणारी, कुठलीही सीमा नसणारी, असीम अमर्याद अनिर्बंध अशी ईश्वरी चेतना आहे. त्या ईश्वरी चेतनेचा उपयोग करून ईश्वराला, सत्याला मानवी जगामध्ये मानवी रूपात प्रगट होण्यासाठी त्या चेतनेचा उपयोग केलेला आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं की चेतनेची उत्क्रांती कशी झाली, चेतना परिपक्व कशी झाली, चेतनेची मानवी चेतना दैवी चेतना कशी झाली, दैवी चेतना अमर्याद चेतना कशी झाली आणि अमर्याद चेतनेतून ती पुन्हा अमर्याद चेतनेचं अस्तित्व कायम ठेवून सामान्य चेतने परत कशी आली इथपर्यंत आपण बघितलं. आता इथे त्या अमर्याद चेतनेचा उपयोग करून तो मनुष्य रूपामध्ये ह्या मायावी दुनियेमध्ये कसा प्रगट झाला हे आपण इथे बघत आहोत. आणि ते सद्गुरू त्यांच्या अपरिमित शक्ती, ज्ञान व आनंदाद्वारा सत्याला
मानवी पुरुष रूपात मायेचा उचित झगा प्रदान करतात, ज्यामुळे सत्याचे दिव्यत्व मायेच्या जगतात अत्यंत देय पात्र व्हावे. इथे अजून एक हँडरेज आहे. चुकून हँडरेज होतात का माहीत नाही. आपण प्रश्न थोड्या वेळाने घेऊ. एवढा टॉपिक महत्वाचा, एक लिंक लागते, त्याच्यात ऐकणाऱ्यांना पण रस असतो. तो संपल्यावर आपण प्रश्नोत्तर घेऊया. त्यामुळे थोडा धीर ठेवा. आता पुढे काय सांगितलं बाबांनी? व ते म्हणजे कोण? ज्या 5 सद्गुरूंनी आवाहन करून व्यक्तिशः आणि सामूहिकरित्या परब्रह्म अवस्थेतल्या अमर्याद चेतनेला प्रगट होण्यास मानवी रूपात भाग पाडलं, ते सद्गुरू त्यांची स्वतःची जी अमर्याद शक्ती आणि ज्ञान आणि आनंद आहे, त्याच्या द्वारा या सत्याला म्हणजे ईश्वराला मानवी रूपामध्ये मायेचा झगा, मायेचा वेश परिधान करून येण्यासाठी मायेचा झगा त्यांना प्रदान करतात, देतात. जन्माला येताना तो मेरवान छोट बाळ, साधं एक लहान बाळ म्हणून मनुष्य रूपात बाळासारखं आलं. म्हणजे काय? तो मायेचा झगा किंवा मायेचा वेश किंवा मायेचा जो इथे लिहिलंय की क्लॉक प्रदान करतात. कोणी केलं हे प्रदान? 5 सद्गुरूंनी हा मायेचा झगा त्या अमर्याद सत्याला घातला, वेश दिला आणि तो वेश परिधान करून आता तो ईश्वर अवतार म्हणून प्रकट होणार, ज्यामुळे सत्याचे दिव्यत्व मायेच्या जगतात अत्यंत देयपात्र व्हावे. कशासाठी हा झगा, कशासाठी मायेचा झगा घातला? की जेणेकरून हे जे दिव्य सत्य आहे ते तसंच्या तसं प्रगट झालं तर आपण ते बघू शकणार नाही, सहन करू शकणार नाही. ते आपल्याला बघता यावं, सहन करता यावं, त्याची कृपा मानवावर वर्षावी, त्याचे अमर्याद प्रेम त्याला मानवाला देता यावं, ते आमच्यासाठी ग्रहण करण्यालायक व्हावं, म्हणून हा मायेचा झगा त्या अमर्याद सत्याला ते सद्गुरू प्रदान करतात, देतात, की जेणेकरून ते सत्य या जगात अवतरण्यालायक आणि या मानवाला, खुळ्या मानवाला स्वीकार करण्यालायक, देण्यालायक ते व्हावं. ह्यासाठी हा त्याला मायेचा वेश परिधान करावा लागतो, दिला जातो. पुढे बाबा सांगतात, अशा प्रकारे जेव्हा अनंत सत्य म्हणजेच ईश्वर मनुष्य रूपात पृथ्वीवर प्रगट होते व मानव जातीला त्याचे दिव्यत्व प्रगट करते, तेव्हा तो अवतार मसीहा ईश प्रेषित म्हणून ओळखला जातो. ईश्वर अशा प्रकारे मनुष्य होतो. तर ईश्वर जो आहे तो मनुष्य कसा होतो हे आपण इथे बघितलं. म्हणजेच ती परब्रह्म रूपातली अमर्याद चेतना, प्रत्येक वस्तुमात्राची चेतना कशी बनते, तर अशा प्रकारे जे अनंत सत्य म्हणजे ईश्वर आहे ते मनुष्य रूपात पृथ्वीवर प्रगट होतं. आणि पृथ्वीवरचा मायेतला जो मनुष्य आहे तो मनुष्य म्हणजे शेवटी काय आहे? परब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ईश्वर आहे. पण त्याला हे माहीत नाही की मी ईश्वर आहे. मग त्याच्यातलं जे दिव्यत्व आहे, या मायेच्या दुनियेतल्या माणसाचं दिव्यत्व, जीवात्म्याचं दिव्यत्व त्याला दाखवण्यासाठी ते त्यांनी परत प्राप्त करावं, ह्यासाठी हा ईश्वर मनुष्य रूपात पृथ्वीवर येतो, मायेत येतो. तेव्हा त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. कधी त्याला अवतार म्हणतात, कधी त्याला ईश प्रेषित म्हणतात, कधी त्याला मसीहा म्हणतात. अशा तऱ्हेने पुढे बाबा सांगतात, अनंत ईश्वर युगायुगानंतर सर्व कालचक्रातून त्याच्या अपरिमित कृपेद्वारा मानव जातीमध्ये मानवी रूपात, मानवी स्तरावर खाली येत उपस्थित होतो. म्हणजे काय? अमर्याद चैतन्य आहे, तो मर्यादित चेतनेत येतो. मर्यादित चेतना होत नाही, पण मर्यादा स्वरूप जो मानव आहे त्या बंधनामध्ये, मर्यादेमध्ये तो स्वतःला बांधून घेतो. म्हणजेच युगायुगानंतर सगळ्या कालचक्रातून प्रत्येक कालचक्राच्या शेवटी
आपल्या अमर्याद कृपेमुळे केवळ मानवासाठी, मानव जातीमध्ये, मानव रूपामध्ये, मानवी स्तरावर ईश्वर खाली येत उपस्थित होतो. परंतु मानव जातीतील त्याच्या भौतिक उपस्थितीची जाणीव न झाल्यामुळे जगताचा एक सामान्य मनुष्य म्हणून त्याला मानले जाते. नेहमीच जेव्हा अवतार इथे असतो तेव्हा त्याची अवहेलना केली जाते. एक सामान्य माणूस म्हणून त्याला गृहीत धरलं जातं. पण जेव्हा तो स्वतःचे दिव्यत्व स्वतःला युगावतार म्हणून जाहीर करीत पृथ्वीवर प्रतिपादित करतो, तेव्हा काही जे त्याला ईश्वर म्हणून स्वीकारतात त्याची पूजा करतात. मोजके जे पृथ्वीवर त्याला ईश्वर मानतात त्याचा गौरव करतात. परंतु नियतीनुसार उर्वरित मानव जातीच्या नशिबी जो पावे तो त्यांच्यामध्ये शरीराने उपस्थित नसतो तोपर्यंत त्याची उपस्थित असतो तोपर्यंत त्याची निर्भत्सना करणे असते. इथे काय सांगितलं? अवताराने त्याचं अवतरत्व घोषित केलं, तो करत नाही तोपर्यंत सामान्य माणूस समजतो. आता जसं कृष्णाला माखन चोर म्हणायचे, रामाला काय त्याचा राजकुमार म्हणून समजलं गेलं, एक मुलगा म्हणून समजलं गेलं. काही मेहरबाबांना सुरुवातीच्या काळात कोणीतरी आहे आध्यात्मिक पुरुष, अनुभवानंतर दिव्य पुरुष, मग आधी श्री म्हणून म्हणायचे, आधी मेहरबान सेठ म्हणायचे, मग श्री म्हणायचे, मग मेहरबाबा. मग फार कमी लोक त्याला जाणतात, पण त्याला अवतार म्हणून जाणत नाही ते सुद्धा. जेव्हा तो स्वतः घोषणा करतो की मी अवतार आहे, त्यावेळेला काय होतं की जे अगदी मोजके आहेत ते आनंदून जातात, त्याची पूजा करतात. काही आहेत त्याला पृथ्वीवर ईश्वर म्हणून मानतात, गौरव करतात. पण बाकी सामान्य बहुतांश लोक काय करतात? त्याची निर्भत्सना करतात. रामच खरा अवतार आहे, कृष्णच खरा अवतार आहे, येशू ख्रिस्तच खरा अवतार आहे, मुहम्मदाशिवाय दुसरा कोणी ईश्वर असूच शकत नाही, अशा वल्गना ते करतात. ही सामान्य लोक ती काय करतात? अवतार म्हणून घोषणा केली की त्याची निर्भत्सना करतात. ह्याला वेड लागलंय, हा काही वेडासारखं वागतो, हा काही कुठल्या पाखंडी आहे, ढोंगी आहे. टोक्यामध्ये बाबांना त्रास दिला गेला, नवसारीमध्ये त्रास दिला गेला, मुंबईमध्ये पण काही लोकांनी बाबांना त्रास दिला, नाशिकमध्ये पण तर केजी दस्तूरनेच त्यांच्या विरुद्ध लिहायला सुरुवात केली. या सगळ्यातून प्रत्येक अवतार जातो, मेहरबाबा सुद्धा गेले. येशू ख्रिस्ताला त्याला तर सुळी चढवलं. ही अवताराचं अवतरणानंतरची दशा होते, ज्या मानवासाठी तो अपर्याद कष्ट घेऊन स्वतःची कृपा आणि प्रेम वर्षाव करत येतो, तो मानव त्याची अशा प्रकारे निर्भत्सना, अवहेलना करतो. काय करणार? किती वाईट आहे. फार थोड्यांचं नशिबी असतं की अवतार मानवी देहात असताना त्याला ते अवतार म्हणून स्वीकार करतात. कित्येक आहेत आयुष्य त्याच्याजवळ खर्च करतात आणि तरी म्हणतात आम्हाला माहित नाही मेहर बाबा अवतार आहे का आणि ईश्वर आहे का, आम्ही फक्त त्यांना पूजतो, त्यांना प्रेम करतो. नाही, हे कन्व्हिक्शन पाहिजे की ते ईश्वरच आहे, ते अवताराशिवाय दुसरं काही असूच शकत नाही. ही जी अढळ श्रद्धा आहे, असे फार थोडे असतात आणि ही अढळ श्रद्धा देणाराही तोच असतो, ती काय आपण निर्माण केलेली नसते. आता पुढे ह्याच संदर्भात बाबा सांगतात, अशा प्रकारे स्वतःला अवतार म्हणून जाहीर करीत तो ईश्वर मनुष्य म्हणून स्वतःवर मानव जातीकडून तिरस्कृत आणि निंदित करून घेण्यासाठी हाल अपेष्टा, घोर शिक्षा आणि छळ ओढून घेतो. स्वतः ईश्वर स्वतः तो काय त्यांचे मन बदलू शकत नाही का? बदलू शकतो, पण तो तसं करत नाही. हा जो मानव त्याची अवहेलना करतो, निंदा करतो, तिरस्कार करतो, हाल अपेष्टा करतो, छळ करतो, शिक्षा देतो, ते सगळं ईश्वर आपल्या अनंत प्रेम आणि कृपेच्या मुळे सगळं करून घेतो, सोसून घेतो. किती कष्ट तो स्वतःवर ओढून घेतो. जो अमर्याद आहे, आनंद स्वरूप आहे, तो केवळ आपल्यावरच्या प्रेमासाठी हे सगळं सहन करतो, ज्याचेसाठी मानव जातीसाठी त्यांच्या अपरिमित प्रेमाने त्याला इतक्या निम्न स्तरावर यावयास भाग पाडले.
ते यासाठी की मानव जातीने अवताराच्या रूपाने ईश्वराच्या प्रगटीकरणाची निर्भत्सना करीत जरी अप्रत्यक्षपणाचे ईश्वराचे अस्तित्व त्याच्या अपरिमित सत्याच्या शाश्वत अवस्थेत प्रतिपादित करावे. तो म्हणतो ठीक आहे, निर्भत्सना केली करू दे, छळ केला करू दे, टीका केली करू दे. नेहमी बाबा सांगायचे आणि आम्हाला लहानपणापासून वारंवार सगळे सांगायचे की कोणी टीका केली, बाबांना दोष दिला, नावं ठेवले तरी रागवायचं नाही आणि वाईट वाटून घ्यायचं नाही. बाबा सांगतात तेही माझंच कार्य करतात. कधीच कळायचं नाही लहानपणी की असं का म्हणतात बाबा. पण बाबांनी सांगितलं ठीक आहे, त्यांनी म्हटलं तरी ओळखीचा असो नसो सगळ्यांना बाबांबद्दल सांगत सुटायचं घरोघर दारोदार प्रत्येक माणसागणित. हे काम लहानपणी खूप केलं. दुनियादारी पाठीशी बसून डोक्यावर चढेपर्यंत केलं. आता ह्याच्यात बाबांनी स्पष्ट सांगितलं की ज्या मनुष्याच्या प्रेमापोटी इतका अमर्यादाला मर्यादित होऊन इतक्या निम्न स्तरावर खालच्या स्तरावर यावेळेस भाग पाडले का की निर्भत्सनेच्या रूपाने का होईना, अप्रत्यक्षपणे का होईना त्या मानव जातीनं ईश्वराचं अस्तित्व मानावं. की ठीक आहे बाबा, तू खरा ईश्वर नाही तर रामच खरा ईश्वर, म्हणजे रामाच्या रूपाने का होईना त्यांनी ईश्वराचं अस्तित्व अमर्याद शाश्वत सत्य जे आहे ते त्यांनी कुठल्या का होईना अवस्थेत ऍक्सेप्ट करावं, प्रतिपादित करावं. त्या मानवाने ते सत्य स्वीकारावं की ईश्वर अस्तित्वात आहे. मग तुम्ही ते शिव्या देऊन का होईना इनडायरेक्टली ते ईश्वराचं अस्तित्व मान्यच करतात बाबा सांगतात. आणि ते मान्य करावं यासाठीच त्याच्यावरच्या अनंत कृपेने आणि प्रेमापोटी तो अवतार अवतरित होत असतो. आणि हे बाबांचं आपल्या सतत सोबत असण्याचा अजून एक पुरा की नेमकं उद्या परवा 31 जानेवारी आणि त्यावेळी अवताराचं अवतरण याच्याबद्दल आपण वाचतोय. ही अवताराचीच आणखीन एक कृपा आहे. पुढे अत्यंत महत्वाचं, अत्यंत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं बाबा सांगतात. अवतार नेहमी एकमेव तोच तो असतो. ह्याच्याबद्दल मनात कुठलीही कधीही शंका येऊ देऊ नका. बाबांनी स्वतः गॉड स्पीक्स मध्ये हे परत परत सांगितलेलं आहे. अवतार वेगवेगळा नसतो. आज एक आत्मा अवतार झाला, पुढच्या कालचक्रात दुसरा जीवात्मा अवतार नाही. बाबा जे सांगतात मीच राम होतो, मीच कृष्ण होतो, मीच बुद्ध होतो, मीच येशू होतो, हे आपल्याला कळायला पाहिजे. ईश्वर एकच आहे ना, मग वेगळा कसा येईल अवतार म्हणून, ही एक महत्वाची गोष्ट. आता दुसरी गोष्ट काय, अवताराला पुनर्जन्म नाही, अवताराला जन्म मरण नाही, अवताराला उत्क्रांती प्रक्रिया नाही, आत्मानुवरती उत्क्रांती नाही, हे काहीच नाही. तो सरळ सरळ अवतरित होतो आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी, आपल्यावर कृपा बरसण्यासाठी, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आणि आपल्याकडून प्रेम करून घेण्यासाठी स्वतः तो डायरेक्ट अवतरित होतो. म्हणून अवतार कधीही वेगळा नसतो. म्हणून बाबांनी स्वतः सांगितलं प्रथम अवतार गणेश आहे, मीच तो गणेश. ह्याच्याबद्दल मनात कुठलीही शंका नको, शिवामध्ये नको, काय नको. ब्रह्मा विष्णू महेश काय आहे हेही बाबांनी सांगितलं. ती अवताराची कार्य आहेत, ईश्वराची कार्य आहेत. एक ईश्वर एकच आहे. ब्रह्मा वेगळा आहे, विष्णू वेगळा आहे, महेश वेगळा आहे असं अजिबात नाही. तसं मनात आणायचंही नाही. तोच एक ईश्वर आहे. आपण मागे उदाहरण घेतलं होतं की एक महिला आहे, ती माता पण असते, भगिनी पण असते, पुत्री पण असते आणि पत्नी पण असते. मग पत्नी आहे म्हणून दुसरी कोणी बाई आहे किंवा आत्मा आहे, माता आहे म्हणजे दुसरी आहे, मुलगी आहे म्हणजे तिसरी, असं नाही. अगदी त्याप्रमाणे अवतार एकच असतो, वेगळा नसतो. तोच तो. म्हणून बाबा सांगतात की मी तोच तो, परत परत येतो. पुरातन पुरुष म्हटलंय, एन्शंट वन, हायेस्ट ऑफ द हाय. तोच गणेशा, तोच रामा, तोच कृष्ण, तोच बुद्ध, तोच येशू, तोच मोहम्मद, आता मेहर बाबा. ह्याच्यात बद्दल कुठलीही मनात शंकाच नसावी. जर बाबांना आपण भजतोय, पूजतोय, मानतोय, त्यांच्यावर प्रेम करतोय, इतर काहीही करायची आवश्यकता नाही.
रामा नको, गोविंदा नको, दिवा लावायला नको आणि दिव्याचा उजेड पाडायला नको. बाबा एक एक बाबा. का? त्याचंही उत्तर बाबांनी दिलं. त्यांना काही द्वेष आहे का? नाही. बाबांनी हे सांगितलं की तुम्ही कुठल्याही रूपाला नमस्कार केला तर तो शेवटी त्या अवताराचा, त्या अवतार काळातल्या अवतारालाच मिळतो, कारण ईश्वर एक आहे. त्यांना काही दुसऱ्या सद्गुरूकडे, दुसऱ्या कुठल्या देवतेला तुम्ही पूजा केली, अर्चा केली म्हणून काही द्वेष आहे का? नाही. मग असं बाबा का सांगतात याचं कारण बाबांनी टिफिन लेक्चरमध्ये समजावून सांगितलेलं आहे की मनुष्याची ऊर्जा जी आहे ती ऊर्जाच त्याचं कार्य करते, त्याला फळ देते, आणि ती ऊर्जा मर्यादित असते. ती ऊर्जा एका ठिकाणी चरणी अर्पण करून आपण जितका लाभ घेऊ तो अधिक लाभ मिळेल. आणि ती जर खिरापतीसाठी सत्यनारायणाला जा, देवाला जा, देवीला जा, कुलदैवताला जा, ह्या देवाला जा आणि त्या नारायणाला जा, आणि त्या ती जर अशी वाटली तर त्याच्यापासून मिळणारा लाभ मर्यादित असतो. ती जी ऊर्जा आहे ती एका ठिकाणी समग्र करून त्याचा फोर्स होतो. ह्याच्यात सायन्सवाले लोक कितीतरी उदाहरणं देतील की ऊर्जाचं डिवाइड करणं आणि ऊर्जाचं एकीकरण केल्यानंतर ऊर्जेपासून मिळणारा फायदा. पुढे बाबा सांगतात अवतार नेहमी तोच तो असतो. कारण का तेही सांगितलं. सनातन, अविभाज्य, अपरिमित, एकमेव जो अवतार म्हणून, मसीहा म्हणून, ईश प्रेषित म्हणून, बुद्ध म्हणून व पुराण पुरुष म्हणून उच्चतमात उच्च मानवी रूपात प्रगट होतो. या सनातन एकमेव त्याच त्या अवताराला, सनातन एकमेव त्याच त्या अवताराला वेळोवेळी अभिव्यक्त होणे भाग पाडले जाते. ही इज बीन कंपेल्ड, मजबूर केलं जातं त्याच त्या एन्शंट मनला, ईश्वराला, कधी अवतार म्हणून, कधी मसीहा म्हणून, कधी ईश प्रेषित म्हणून, कधी बुद्ध म्हणून, कधी पुरातन पुरुष म्हणून, जो उच्चतमात उच्च, हायेस्ट ऑफ द हाय आहे तो मानवी रूपात प्रगट होतो. सनातन सत्य एकच आहे, सत्य एकच आहे, ईश्वर एकमेव आहे. त्याच त्या सनातन एकमेव सत्याला म्हणजे ईश्वराला, त्या अवताराला वेळोवेळेला अभिव्यक्त होणे भाग पडते. का? कारण तो सनातन आहे, एन्शंट आहे, अविभाज्य आहे, त्याची मोड तोड तुकडे होत नाही, विभाजन होत नाही. तो अमर्याद आहे आणि एकमेव आहे. तोच तो परत देश काल परत्वे, वेगवेगळी त्या त्या युगाला अनुरूप, त्या युगातली जशी लोक असतील, त्या युगातल्या लोकांची जशी मानसिकता असेल, त्या युगातल्या लोकांचं ॲक्सेप्टन्स जसा असेल, त्याचं स्वीकृती करण्याची भावना जशी असेल, जशी त्यांची मेंटॅलिटी असेल, त्याला अनुरूप तो त्याचं रूप, कार्य आणि शिकवण ठेवतो की जेणेकरून ते अधिक स्वीकृत व्हायला सोपं व्हावं. सगळ्यांना वाटतं की रामाच्या काळात राम कसा होता, कारण लोक तशी होते. आता कलियुगात लोक अशी आहेत तर बाबांनी असा वेश घेतला. ज्या काळात जशी माणसं तसा त्या अवताराचा वेश, भूषा, त्याचं काय आहे ते कार्य, शिकवण त्याप्रमाणे असते, त्याला अनुरूप असते. का? कारण त्या लोकांसाठी तो आलेला आहे. मग त्यांच्यातला एक होऊन राहायचं असेल तर त्यांच्यासारखं त्याला बनावं लागतं. पुढे बाबा सांगतात ती त्याची अभिव्यक्ती अवतार म्हणून निरनिराळ्या कालचक्रात, निरनिराळी नावे धारण करीत, निरनिराळ्या मानवी देहात, निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या स्वरूपातून आणि निरनिराळ्या भाषातून अज्ञानाच्या गर्तेतून मानव जातीच्या उद्धाराकरता आणि प्रलयाच्या बंधनातून तिला मुक्त होण्यास मदत करण्याकरता, सत्य प्रगट करण्याकरता होते. आता काय सांगितलं बाबाने? हा या कालचक्राचा मी शेवटचा अवतार आहे. याचा अर्थ यानंतर प्रलय आहे. जोपर्यंत बाबा मानवी देहात आहे तोपर्यंत त्यांच्या ज्या संपर्कात आले, दर्शन झालं, मानलं, त्यांचं महत्भाग्य.
बाबांनी देह ठेवल्यावरही बाबांचं नाव ऐकून जे बाबांच्या संपर्कात येतील त्या सगळ्यांचा उद्धार प्रलयाच्या आधीच होईल. म्हणून प्रलयाच्या बंधनातून त्यांना मुक्त होण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी हे सत्य म्हणजेच ईश्वर प्रगट होतं. ते कसं होतं? निरनिराळ्या मानवी देहात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळा मानवी देह आहे. कृष्णाचा वेगळा, रामाचा वेगळा, बुद्धाचा वेगळा, येशूचा वेगळा, मेहरबाबांचा वेगळा, निरनिराळ्या ठिकाणी. कधी तो कुठे प्रगट होईल, कुठे ते कुठे अवतार होईल, पण असं जरी झालं तरी पृथ्वीवरच आणि निरनिराळ्या स्वरूपातून तो प्रगट होतो. कशासाठी? ह्या अज्ञानातून, अज्ञानाच्या खड्ड्यातून, अज्ञानाच्या गर्तेतून मानवाला वाचवण्यासाठी तो येतो. अवतार काळात जिवंत असलेल्या 5 सद्गुरूमधून एक जो कुतुब ए इर्शाद म्हणून कार्य करत असतो, हे दिव्य पद अवताराच्या आगमनाबरोबर सांभाळणे थांबवतो. जो त्या 5 सद्गुरूंचा मुखिया असतो, आपण मागच्या वेळेस अवताराच्या सर्कलमध्ये हे मुखिया बघितलेला आहे. जो त्या 5 सद्गुरूंचा हेड असतो, एकदा अवताराने आपलं कार्यभार सांभाळायला सुरुवात केली, अवतारपद सांभाळायला सुरुवात केली, की तो 5 गुरूंचा जो मुख्य असतो तो आपलं कार्य करणं थांबवतो. हे दिव्य पद म्हणजे कुतुब ए इर्शाद अवताराच्या आगमनाबरोबर तो सांभाळणं थांबवतो आणि त्याची कर्तव्ये आणि कार्यभार विश्वाच्या व्यवहाराचे पूर्ण उत्तरदायित्व तो अवताराच्या हाती सोपवतो. म्हणजे आपल्या कार्यालयीन भाषेत सगळे त्याचे जे अथॉरिटीज आहे, अधिकार, त्याला डेलिगेट करतो. एकदा अवतार आला की कुतुब ए इर्शाद सगळं त्याला सांभाळायला देतो, त्या अवताराच्या हाती सुपूर्द करतो आणि मग कुतुब ए इर्शाद मुखिया जो आहे तो त्याच्यात ढवळाढवळ करत नाही, त्याची दखल अंदाजी तिथे नसते व त्याची कर्तव्ये व कार्यभार विश्वाच्या व्यवहाराचे पूर्ण उत्तरदायित्व अवताराच्या हाती सोपवतो. जेव्हा तो अवतार त्याचे पद क्राइस्ट म्हणून, युगावतार म्हणून सांभाळण्यास समर्थ होतो, जेव्हा तो अवतारत्वाचा साक्षात्कार पण मिळवतो, सृष्टीचं भान पण आणतो आणि जेव्हा तो अवतारपद सांभाळण्यास सक्षम होतो, है की नाही, तोपर्यंत नाही सोपवत. सक्षम झाला म्हणजे काय? संपूर्ण स्वतःचं भान आणि या विश्वाचं भान त्याला आलं म्हणजे काय? की अमर्याद चेतना सामान्य चेतना झाली, या भौतिकतेचं त्यांना भान आलं की मग तो मुखिया त्याच्यावर सगळं सोपवतो आणि स्वतः कार्य करणं थांबवतो. व कुतुब ए इर्शाद स्थूल शरीरात असेपर्यंत इतर 4 सद्गुरू समान कुतुबचे तेच पद सांभाळतो. परंतु जोपर्यंत तो मानवी देहात कुतुब ए इर्शाद म्हणजे 5 सद्गुरूचा मुख्य जोपर्यंत स्थूल शरीरात आहे तोपर्यंत तो कुतुब ए इर्शादच राहतो, ते पद त्याच्याकडेच राहतं, त्या 4 तो मुख्य असतो, ते पद तो सांभाळतो, परंतु कार्यभार मात्र तो अवताराला सोपवतो. आता एक महत्वाचा पॅरेग्राफ घेऊ आणि मग प्रश्न उत्तर घेऊ. पुढे बाबा सांगतात, अवताराचे आगमन झाले तरी मानवी शरीरात ईश्वर साक्षात्कार झालेले 56 आत्मे असलेच पाहिजे व या 56 मधून 5 सद्गुरू पृथ्वीवर जिवंत असलेच पाहिजे. जरी अवताराचा, आता आणखीन एक महत्वाची शंका नेहमी लोकांना असते, त्याचं इथे बाबांनी उत्तर दिलं. जरी अवतार आला तरी ते 56 ईश्वर साक्षात्कारी आत्मे असतातच, 5 सद्गुरू असतातच, ते राहणारच. अवतार आला म्हणून ते नाहीत असं नाही. या 56 मधून 5 सद्गुरू पृथ्वीवर जिवंत असलेच पाहिजे. या 5 पैकी जेव्हा एक भौतिक देह सोडतो त्याचे पद केव्हाच रिक्त राहत नाही, ठेवले जात नाही. आता बाबा असताना हे 5 सद्गुरू होते, बाबा अवतार आहेत म्हणून आता सद्गुरूची गरज नाही असं नाही. जसंच बाबा जान गेल्या, ताजुद्दीन बाबा गेले, उपासनी महाराज गेले, साई बाबा गेले, नारायण महाराज गेले, जो जो जाईल तसं तसं ताबडतोब ते रिकामं पद दुसऱ्या 56 पैकी एकाच्या साह्याने ते सद्गुरू पद ताबडतोब भरून काढलं जातं. ते मोकळं कधीही ठेवलं जात नाही, चाहे त्यावेळेला अवतार देहात असो, कार्यरत असो.
जे 56 पैकी एक जण ते मोकळं पद जे आहे सद्गुरूचं ते भरून काढतो किंवा दुसराही भरून काढत असेल त्याबद्दल इथे म्हटलेलं नाही, पण ते पद 5 सद्गुरूचं मोकळं कधीही ठेवलं जात नाही. ते अनिवार्यतः न चुकता दुसऱ्या सजीव ईश्वर साक्षात्कार झालेल्या आत्म्याकडून इतर जे ईश्वर साक्षात्कारी आत्मा आहे आणि जो देहात आहे, ज्याने त्यावेळी शाश्वत सत्य अनुभवलेले असते, भरले जाते. दुसरा ज्या सद्गुरू असेल पण आतापर्यंत त्याला कार्य दिलेलं नाही, जे आपण मुक्तीचे प्रकार बघितले मागे, त्यामधले परममुक्तीच्या आधीचा जे मुक्तीचा प्रकार आहे तो या प्रकारात, की त्याला ईश्वर साक्षात्कार झाला, त्याने सद्गुरूसारखं सगळं अमर्याद चेतना सामान्य चेतनेपर्यंत आणली, तरीही तो आपलं अमर्याद शक्ती ज्ञान आनंद फक्त उपभोग घेतो, वापरत नाही, कारण त्याला अजून कुठलाही कार्यभार दिलेला नाही. तर हे सद्गुरूचं पद रिकामं झाल्यावर त्याला त्या पदावर नियुक्त केलं जातं, पण ते मोकळं राहत नाही सद्गुरूचं पद. म्हणून अवतार जरी पृथ्वीवर असला तरी ईश्वर साक्षात्कारित 56 आत्मे मानव रूपातील 5 सद्गुरू धरून, हे महत्वाचं, तेथे असतातच. अवतार जरी असला तरी 5 सद्गुरू असतात आणि या 5 हे 56 प्लस 5 नाही, या 56 मध्येच 5 सद्गुरू आले. म्हणजे त्या 5 सद्गुरूंना जर बाजूला काढलं तर 51 गॉड रिअलाइज सोल प्लस 5 सद्गुरू तिथे असतातच असतात. परंतु अवतार मात्र एकमेव सत्ता असते. अथॉरिटी जी असते, एकमेव सत्ता, ती फक्त अवताराची आणि अवताराचीच असते. ते हे सुंदर प्रकरण इथे आपण पूर्ण, म्हणजे प्रकरण नाही झालेलं, पण अवताराबद्दलचं जे आहे, आणि हे अवताराच्या अमरतिथीच्या दिवशी यावं म्हणजे आधी, हे एक बाबांची लीला आहे. तर इथे आपण एक शॉर्ट ब्रेक घेऊया. 2 हँड रेज होते, एक तर इंदुताईंचा होता आणि दुसरा लक्ष्मी साखरेंचा होता. तर ते 2 प्रश्न आयदर आपण आत्ता घ्यायचे का नंतर घ्यायचे हे ठरवूया. आणि ह्यात मध्ये पुरवण्या लागल्या भरपूर, की 30 नंबर 31 नंबर 32 नंबर ह्यात सुंदर पुरवण्या आहेत, त्याला आपण नंतर सुरुवात करूया. आणि त्यानंतर मानचित्र 7चं स्पष्टीकरण सुंदर आहे, ते पुढच्या सोमवारी आपण घेऊ. प्रश्न विचारायचे का कुणाला, की पुढे मी घेऊ? हा, जय बाबा, बोला बोलत आहे. गलती से हो गया था. ओके, अच्छा, जय बाबा. लक्ष्मीकांत साखरे भाऊ, पण है, यू वॉन्ट टू आस्क समथिंग? जय बाबा. आरवीचे मिस्टर साखरे, आपल्याला काही विचारायचं आहे? आपला हँड रेज होता, पण आता आपला माईक बंद आहे, एकदा माईक ओपन करून सांगाल. नाहीतर मग पुढची पुरवणी सुंदर आहे, यालाच पूरक आहे, ती आपण घेऊया. तुझा माईक बंद आहे साखरे भाऊ, तुमचा व्हिडिओ चालू आहे पण तुमचा माईक बंद आहे. तुम्हाला काही विचारायचंय का? बरं बरं. अच्छा, लक्ष्मीकांत साखरे व्हिडिओत मला वाटतं दिसत आहेत, पण त्यांचा माईक ओपन होत नाही. आणि खुजे भाऊ म्हणतायत की चुकून झाला असेल. चुकून झाला का? काही विचारायचंय? त्यांचा माईक ओपन होत नाहीये. त्यांचा माईक ओपन झाला तर तुम्ही विचारा ओपन करून, तोपर्यंत आपण पुढे जाऊया. आता पुरवणी 30 नंबरची आपण सध्या, आपण 2 पुरवण्या 28 आणि 29 पेंडिंग ठेवू. जेव्हा आपण ईश्वराच्या 10 अवस्था बघू तेव्हा आपण ती पुरवणी घेऊ. सध्या 362 पेजवर पुरवणी नंबर 30 आहे आणि ती खूप सुंदर महत्वाची आहे. अवतार आणि सद्गुरू या विषयावरच आहे. तिला आपण सुरुवात करू, वेळेमध्ये जितकी होईल तितकी घेऊ. मग बरोबर 7 वाजता प्रार्थना आणि नंतर आरती घेऊ. अवतार आणि सद्गुरू, मेहर बाबा जो अर्थ करू इच्छितात तो हा. जेव्हा असे म्हटले जाते की सद्गुरूंची प्रकृती चांगली आहे किंवा ते आजारी आहेत,
तेव्हा सर्व हे सामान्य मानवी प्राणी म्हणतो किंवा पाहतो किंवा त्याला ती जाणीव होते. म्हणजे जेव्हा सांगितलं जातं, की "अरे, आता बाबाजांची तब्येत फार खराब झाली" किंवा उपासनी महाराजांची फार तब्येत खराब झाली. हे आपल्या दृष्टीने आपल्याला ते दिसतं, की तब्येत खराब झाली. तसं त्यांना स्वतःला काही जाणवत नाही. सद्गुरूच्या दृष्टीने महत्वाचे सत्य हे आहे, की ना चांगली प्रकृती, ना आजार, ना कोणतेच काही किंचितही त्यांच्या अनंत तत्वाला स्पर्श करते. स्वतः सद्गुरू कसा आहे? अनंत स्वरूप आहे. तेव्हा त्या अनंत स्वरूपाला आजार, दुखणं, भाळणं, प्रकृती हे काहीही माया त्याला स्पर्श करत नाही. त्यांनी कुठलेही कार्य केले तरी त्या कार्यामधनं, कर्मामधनं कुठलेही संस्कार निर्माण होत नाही. त्यांना कर्माचं बंधन नाही. जय बाबा. बोला साखरे भाऊ. हं, बोला. हॅलो, तुम्ही बोला, आम्ही ऐकतोय. ऐकायला येऊन झालं का ताई? हो, हो. ऐकायला येतंय. तुम्ही बोला. जय बाबा. जय बाबा जय. विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिला ताई, एका ठिकाणी असा प्रश्न झालेला होता की ही जी पृथ्वी जी पूर्ण आहे म्हणतात हा एनर्जीचा स्त्रोत आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉय, and it is only converted one form to another form. तर एखाद्याने मला असा प्रश्न केला होता, त्यांनी सांगितलं होतं, ऐकायला येतं? हॅलो, मिस्टर साखरे, प्लीज कंटिन्यू अँड टू द पॉइंट. प्रश्न पटकन विचारा. हा, तर ते म्हणाले की बाबा ईश्वर जो राहतो हा फुल एनर्जीचा स्त्रोत आहे, फुल एनर्जी आहे म्हणे ती, आणि आपण जे आहोत त्याच्यातली एक छोटीशी एनर्जी आहोत म्हणे आपण. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? ठीक आहे. थँक्यू. आपला माईक आता बंद करा. म्हणजे लोकांना व्यवस्थित ऐकायला जाईल. तुमचा प्रश्न कळला. आता तुम्ही माईक म्यूट करू शकता. हा संपूर्ण विषय आपण 3 प्रकरणात पूर्ण घेतलेला आहे क्रिएशन अँड कॉजेसमध्ये. ईश्वर म्हणजे फक्त, आणि गॉड स्पीक्स मध्येही हे पहिलंच प्रकरण झालेलं आहे. तुम्ही बहुधा त्यावेळी नव्हतात. ईश्वर म्हणजे ऊर्जा, आणि त्या ऊर्जेचं नाव आपण ईश्वर असं दिलेलं आहे. जसं तुमच्या देहाला नाव दिलंय लक्ष्मीकांत साखरे, तसं ह्या ऊर्जेचं नाव ईश्वर आहे. ह्याच्यात काही दुमत नाही. त्याच्यासाठी सायन्सची गरज नाही. सायन्सला हे नंतर कळलंय. अशा अजून कितीतरी गोष्टी आहेत की अजून सायन्सला कळायच्यात, आणि बाबा सांगतात की अशा कितीतरी गोष्टी आहेत तिथपर्यंत सायन्स पोहोचू शकणार नाही. आता जे बाबांनी क्रिएशन अँड कॉजेस मध्ये सांगितलंय ते आता व्हिडिओ येत आहेत आणि सायन्स आता शोधतोय, जे बाबांनी 1927ला सांगून ठेवलेलं आहे छोट्या छोट्या मुलांना. आता पुढचा तुमचा भाग होता की आपण सगळे त्या छोट्या ऊर्जा आहोत. तर सटल बॉडी म्हणजेच ऊर्जा, आणि ऊर्जेशिवाय जीव असूच शकत नाही. त्यामुळे ह्याच्यात काही दुमत नाही, शंका नाही, प्रश्नही नाही आणि विचारायचं कारणही नाही. की जर आपण परमेश्वराचा अंश आहोत, मग परमेश्वर म्हणजे काय? अनंत ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचं नाव परमेश्वर आहे, आणि तोच अंश आपल्यात आहे. म्हणजे आपणही ऊर्जा, ऊर्जेशिवाय जीवच नाही हो. जेव्हा ऊर्जा, तेव्हा हा स्थूल देह टाकला जातो, आणि त्या ऊर्जेलाच आपण सूक्ष्म म्हणतो, सटल म्हणतो. आणि आपण हेही बघितलं आहे की पहिलं जे आहे सूक्ष्म जगत, जशी सृष्टीची उत्पत्ती निर्मिती आपण पूर्ण समजून घेतली कशी झालेली आहे, की ही जी अनंत ऊर्जा आहे ती ती सूक्ष्म बनून ओम बिंदू जो आहे सृष्टीच्या उत्पत्ती बिंदूतून बाहेर पडली. आणि ती सूक्ष्म ऊर्जा पहिली जी आहे ती बाबांनी सांगितलं की यापूर्वीच तुमच्या समजण्यासाठी मी पाषाणापासून सुरुवात करतो. त्या आधीच तुम्हाला समजणार नाही. त्या ऊर्जेची रूप तुम्हाला कळणार नाही. त्या पाषाणाला सुद्धा तुमचं सायन्स निर्जीव म्हणतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा आहे. तोही जीवात्मा आहे. त्याच परमात्म्याच्या नेणिवेच्या आत्म्यातला प्रवास तिथून सुरू झालाय. त्याच्यातही ती सूक्ष्म ऊर्जा आहे, आणि तीच हळूहळू वाढत पुढे जाते. तिथे चेतना तिथेच आहे जिथे ऊर्जा आहे. ती अमर्याद चेतना सूक्ष्म रूपाने आले म्हणजेच ती ऊर्जा आहे. हे जे आहे बाबांनी सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये समजावून सांगितलं की आधी सटल जे हे वर्ल्ड,
किंवा सूक्ष्म जगत ते आधी निर्माण झालं आणि त्याच्यातून स्थूल जगाची निर्मिती झाली. स्थूलातून सूक्ष्माची निर्मिती झालेली नाही, होणं शक्य नाही. सूक्ष्मामुळे सटलमुळे स्थूल आहे आणि ते सटल म्हणजेच काय, तर ऊर्जा. सूक्ष्म जे आहे, आपण सूक्ष्म जगत म्हणतो, ते म्हणजे ऊर्जेचं जगत आहे, दुसरं तिसरं काही नाही. तर आपण आता पुढे जाऊया. आम्हाला असं विश्वास आहे की त्यांच्या शंकेचं समाधान झालेलं असावं आणि इतरांनाही आठवत असेल. आपण हे सगळं जे रेग्युलर मेंबर आहेत, की आपली ह्याची पूर्ण चर्चा सुंदर झालेली आहे. गॉड स्पीक्समध्ये पण झालेली आहे, क्रिएशन कॉजेसमध्ये पण झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये इतकं सुंदर बाबांनी हे सांगितलेलं आहे. थँक्यू. तर पुढे आपण जाऊया. सद्गुरूच्या दृष्टीने महत्वाचे सत्य हे आहे की त्याला ना चांगली प्रकृती, ना आजार, ना काही, त्याला त्याचं जे अनंतत्व आहे त्याला काहीही स्पर्श करत नाही. कारण मायावी म्हणून मायेची त्याला पूर्ण जाणीव असते. तो विज्ञानी संस्काराने, विज्ञानी जसं स्थूल जगत आहे तसं तो विज्ञानी जगतात असतो. तो स्वतः ईश्वर आहे, माणसाचा ईश्वर झालेला आहे. परंतु आता माणूस म्हणून हे भौतिक जगताची त्याला पूर्ण जाणीव आहे आणि ईश्वर म्हणून ईश्वराचाही तो अनुभव घेत आहे. त्याला पूर्ण भान आहे ह्या मायेचं आणि त्यामुळे त्याला दोन्हीही बाबी, चांगलं आरोग्य काय, आजार काय, हे सगळी माया आहे हे जो समजतो, त्याच्या अनंतत्वाला ते आजार किंवा आरोग्य स्पर्श करत नाही. म्हणजेच त्या सगळ्या आजार किंवा अनारोग्य हे शून्यातून निर्माण झालेलं आहे याची त्या सद्गुरूला जाणीव असते. पुढे बाबा सांगतात, मायेचा त्याच्यावर कसा काय परिणाम होऊ शकेल? शून्याच्या संस्कारावर सद्गुरूने उत्क्रांती, पुनर्जन्म, आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या प्रक्रियांद्वारा मात केलेली असते व त्याने जाणलेले असते की तो ब्रह्म आहे, ज्यात अर्थात मायेचाही समावेश असतो. जरी सद्गुरू सृष्टीच्या अनुशासनात असतो तरी नियम स्वतः त्याला स्पर्श करत नाही. तो सद्गुरू मॅन टू गॉड झालेला आहे, सृष्टीमध्ये आहे. सृष्टीचे सगळे नियम त्याला जरी लागू असले, त्या सृष्टीच्या नियमात तो जरी असला तरी स्वतः नियम त्याला बांधू शकत नाही. तो नियमात आहे पण नियम त्याला बांधू शकत नाही, ते नियम त्याला स्पर्श करू शकत नाही. का? कारण त्या शून्यातून, ते जे शून्याचे संस्कार आहे, त्या संस्कारातून, त्या संस्कारावर सद्गुरूने मात केलेली आहे. कशी? उत्क्रांती झाली, अंतर्वर्ती उत्क्रांती त्याची झालेली आहे, चेतनेची पुनर्जन्म झालेले आहे. ह्या सगळ्या द्वारा त्या शून्यावर, शून्याच्या संस्कारावर त्याने मात केलेली आहे. संस्कार सगळे संपलेले आहे. आता तो ब्रह्म झालाय आणि ब्रह्म झाल्यावर तो सगळं जाणतो, सृष्टी जाणतो, ईश्वर जाणतो, या सृष्टीची रहस्य जाणतो, भौतिक सृष्टीची रहस्य जाणतो, ईश्वराचे आध्यात्मिकतेचे रहस्य जाणतो. त्यामुळे हे आजार वगैरे त्याला स्पर्श करत नाही. आता सद्गुरूचा अर्थ हा की मानव ईश्वर झाला, म्हणून मानव जेव्हा ईश्वर होतो तो तदनंतर मानव राहत नाही. मानव एकदा ईश्वर झाला की ईश्वर, तो मानव राहील का? नाही. मग तो जर ईश्वर झाला तर त्याला ह्या सगळ्या बाबी लागूच पडत नाही. तो अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदाचा अनुभव घेतो. तो जर अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदाचा अनुभव घेत असेल तर आजार कसे त्याला स्पर्श करतील? व जर त्याला मानव म्हणून राहायचे असेल तर त्याला मानवासारख्या कृती कराव्या लागतात. आपल्यासारखं खाणं, पिणं, उठणं, बसणं, बोलणं, तसं दिसावं लागतं, तसं वागावं लागतं. कारण ह्या भौतिक दुनियेत आहे म्हणून त्या अनुशासनात त्याला राहावं लागतं. एकाच वेळी सर्व कृतीत उत्रगत म्हणजे मानवाच्या सर्व स्वाभाविक प्रवृत्तीचं प्रदर्शन तो करत असतो, तसं वागत असतो. तो तसा नसतो, कारण तो ईश स्वरूप झालेला, अनंत स्वरूप झालेला, ईश्वर झालेला आहे. म्हणून ह्या गोष्टी त्याच्यावर परिणाम करत नाही. इथे आता आपण थांबूया आणि आजची प्रार्थना कोण करते त्यांनी प्रार्थना 7 वाजता बरोबर सुरू करावी. आपण पुढच्या वेळेला पान नंबर 363 वर 30 नंबरची हे आपण पुरवणी पूर्ण करू शकलो नाही. या 3 पुरवण्या याच्यातच आहे, ईश्वर, अवतार आणि सद्गुरू.
ह्याबद्दल बाबांनी ह्या पुढे आता सांगितलेलं आहे की सद्गुरू ऍक्ट करतो आणि अवतार तसं वागतो. म्हणजे अवताराला हे थंडी वारा ऊन सगळं आपल्यासारखं का, कारण तो आपल्यात आहे. आता आत्ताच बघितलं आपण की सगळं वस्तू मात्र तो स्वतः अवतार होतो. तो ईश्वरच तो अवतारच मनुष्य होतो. म्हणजे माणसाप्रमाणे त्यालाही क्लेश, थंडी वारा ऊन पाऊस सगळं आहे ते तो सहन करण्यासाठीच आलेला आहे. अच्छा, अवतार मेहर बाबा मेहर की बाबा जय. की थँक्यू जय. बाबा. जय बाबा. हे देवादी देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादी व अनंत आहे. तू अद्वितीय व अतुलनीय आहे. तुझा थांब कुणालाही नाही, तसेच कोणही पण नाही. तू अमर्याद आणि आगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्याचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, आहुर्मत व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला पुजार्य किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमुलूक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल व देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय बाबा. जय बाबा. आरती कौन कर रहा है? हाँ, कठाळे काका. ओके, जय बाबा. हाँ हाँ, सुरू करा. आवाज येतो? जी जी, येतोय येतोय. हा, जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. 18 पुराणे शास्त्र साई, वेद थकले चार, तुझा
तुला लागला देवा महिमा तुझा अपार. दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया मेहर प्रभु आरती घ्या मेहर प्रभु आरती घ्या. अश्रुजलाने तले मना अणुतापाचे त्यावरी आसन. भक्तीचे हे आव्हान, प्रीती भक्तीचे हे आव्हान, बसात यावरी या मेहर प्रभु आरती घ्या मेहर प्रभु आरती घ्या. रोम रोम शरीरा बदला रूप दीप होऊनी पेटला. अवघे जीवन हे जीवन नैवेद्याला मेहर प्रभु आरती घ्या. काय मागुनी कुठला हेतू, मागितल्या विण दिले सर्व तू. तरी मागते तरी मागते एक परंतु तुझी कृपा छाया मेहर प्रभु आरती घ्या मेहर प्रभु आरती घ्या. शब्द पांगळे अपुरे पडती, मुक्या भावना मोठी अडती. कशी गाऊ मी तुझी आरती, कशी गाऊ मी तुझी आरती. तुझे गावया मेहर प्रभु आरती घ्या मेहर प्रभु आरती घ्या. दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया मेहर प्रभु आरती घ्या मेहर प्रभु आरती घ्या. मेहर प्रभु आरती घ्या. बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की